रामकृष्ण हरी माऊली. झाली आता आमच्या दिवसाची सुरुवात. मी पप्पा आलोय आमच्या शेतामध्ये. काय आता गवत काढायचं. सकाळ सकाळ लवकर आलोय, ऊन पण कमी आहे. लवकर गवत काढून थोडंसं शेळ्यांना टाकून जायचं घरी आता. आणि इकडं बघा, मक्यात माझे आजोबा आहेत. मक्यातलं गवत काढायला लागले तर बघा हात करतेत. उठून उभारलं बघा. गवत काढत होतं, व्हिडिओ चालू केलं, उठून उभारलेत. पप्पा पण गवत काढायला यायला लागलेत बघा. यायला लागलेत तिकडून. आणि पेरू मधल्या इकडच्या लाईनी आम्ही गवताना जे गवत होतं ते काढलंय आम्ही. आता इकडचं लास्टचं काढायचं राहिलंय. ह्या लाईनला जास्त दाट गवत आहे, आता आम्ही हेच काढणार आहे. आणि पप्पा तिकडे गेलेत बघा. ड्रिपला पाणी चालू होतं, ड्रिपचं पाणी बंद करायला लागले. तर पाणी चालू असल्यावर गवत काढता येत नाही, गवत जास्त ओल्लं होतंय म्हणून पप्पा पाणी बंद करायला गेलं. तर गवत काढायची लाईन पूर्ण पुढेपर्यंत आली होती बघा. जास्त गवत होतं, पेरूची रोपं पण दिसत नव्हती. पप्पा इथं गवत काढतात आणि आमच्या पप्पाच्या पुढं मीच आहे. ह्या लाईनला जास्त दाट गवत आहे, त्याच्यामुळं उशीर लागायला लागलाय. ऊन जास्त पडलं होतं आणि आम्ही गवत काढायचं बास केलं होतं. आणि पप्पा बघा शेळ्यांना सुबाबाईचा पाला घ्यायला लागलेत. आणि हे जे आम्ही गवत काढलं होतं ते पण आता आम्ही शेळ्यांना घेऊन जाणार आहे. शेळी तर तिकडं बांधली बघा गवतामध्ये. तिला तर काही गवत टाकायची गरज लागत नाही. इथं थोडीशी पाईप फुटली होती बघा. इथं पाणी चाललंय आणि ह्या पाण्यामुळे जरा जास्त इकडं गवत उगवायला लागलंय. आणि इकडं खालच्या मोडीमध्ये मी आणि माझ्या पप्पानी कोथमीर लावली होती. ती बघायला आली होती बघा मी, केवढी झाली आहे कोथमीर. पण ते 3 लाईनींना आम्ही अशी थोडी थोडी कोथमीर लावली होती जिथं ड्रिपचं पाणी पडतंय. आणि तिथं छान कोथमीर अशी वापली आहे बघा. 4-5 दिवसाखाली मी बघितलं होतं तेव्हा थोडं थोडं धन्याला अंकुर फुटलं होतं. आणि आता पूर्ण कोथमीर वर आले. किती छान आले बघा, हिरवी हिरवी. गवत काढून आमचं झालं होतं आणि मी कोथमीर पण खालून बघून आले होते बघा खालच्या मोडीमधून. आणि आम्हाला यायला आज रानामध्ये थोडासा उशीर झाला होता आणि ऊन जास्त पडलं. गुरांना पण पाणी पाजायचं होतं उन्हाचं, म्हणून आम्ही गवत काढायचं बास केलं. गुरांना पाणी पाजून आता आम्ही घरी जाणार आहे बघा. आणि इकडं बघा माझ्या आजीचं शेत आहे आणि आजीला गवत काढायला मदत करायला आत्या आणि मामा आलेत बघा. आई, आत्या, मामा आहेत. मकेमधलं गवत काढतात. आम्ही घरी चाललोय बघा. आणि घरी जाताना पप्पा मशांना जी मक्याची ताट आहेत ती कट करून टाकायला लागलेत. आणि ते झाल्यावर आता मी घरी जाणार आहे.